हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सत्याचा सापट। माझं नाव श्रुती आहे। मी एक सामान्य मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुलगी। शिक्षण संपल्यावर माझं लग्न झालं नील नावाच्या एका प्रतिष्ठित श्रीमंत घरातील मुलासोबत। नील दिसायला देखणा, सभ्य स्वभावाचा आणि आपल्या वडिलांच्या मोठ्या बिझनेसचा एकमेव वारस होता। त्याची सावत्र आई मीनाक्षी आणि सावत्र बहीण नेहा या दोघी घरात होत्या। लग्न अगदी थाटामाटात झालं। माझे आईबाबा आनंदी होते। मला वाटत होतं आता माझं आयुष्य अगदी राजकुमारीसारखं होणार। पण त्या पहिल्या रात्रीच मीनाक्षी आईने आणि नेहाने मला त्यांच्या रूममध्ये बोलवलं। दोघींचे चेहरे चिंतेने भरलेले होते। डोळ्यात थोडीशी घाबरलेली सावली होती। श्रुती, तुला एक गोष्ट सांगायची आहे, पण ती फक्त आपल्या तिघींमध्येच राहिली पाहिजे, मीनाक्षी आई म्हणाल्या। मी थोडी घाबरून म्हणाले, आई काय झालं? त्यावर त्यांनी एक जबरदस्त धक्का दिला। नील हा पूर्ण पुरुष नाही आहे ग। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। मग लग्न का केलं माझ्याशी? मी रडवलेल्या सुरात विचारलं। तुला सांगायला पाहिजे होतं, पण घराची प्रतिष्ठा, नीलला कोणी स्वीकारणार नव्हतं म्हणून। मी सुन्न झाले। त्या रात्री नील माझ्या खोलीत आला। अगदी काही क्षणातच त्याने पोट बिघडलं आहे असं सांगून बाथरूममध्ये गेला आणि तासभर बाहेर आलाच नाही। सकाळी बाथरूममध्ये गेल्यावर मला काही वस्तू सापडल्या। एक सुंदर नाईटी, मेकअप किट आणि एक चिठ्ठी। त्यावर लिहिलं होतं, फॉर माय लव्ह, माय श्रुती। मी चकित झाले। मग का सांगितलं की तो पुरुष नाही? त्याने तर खास माझ्यासाठी काहीतरी प्लॅन केला होता। मी घरात शांत बसले। नंतर तिथे कामाला एक वृद्ध मोलकरीण होती, कावेरी आजी। त्यांच्याशी मी मन मोकळं केलं। त्या म्हणाल्या, नील फार निरागस आहे, पण मीनाक्षीबाई आणि नेहा यांना त्यांच्या संपत्तीवर डोळा आहे। नीलने नेहाच्या मैत्रिणीशी लग्न करण्यास नकार दिला म्हणून त्यांनी तुझ्यासोबत लग्न लावून दिलं आणि आता तुला घरातून पळवून लावण्याचा डाव रचतायत। हे ऐकून मी सुन्न झाले। मी मीनाक्षी आईंच्या खोलीत गेले। तिच्या बेडशेजारी मला जुलाबाचं औषध दिसलं। आता सर्वच उलगडलं होतं। रात्री नील घरी आला। जेवण झाल्यावर आम्ही दोघं रूममध्ये गेलो। मी त्याला सगळं सांगितलं। नीलच्या डोळ्यातून पाणी येईपर्यंत तो थरथरत म्हणाला, माझ्यावरच्याच घरात मी एकटा पडलोय। मला वाटलं तूही विश्वास ठेवणार नाहीस। मी त्याचा हात पकडत म्हणाले, नील, आता मी तुझ्यासोबत आहे। आपल्याला कोणीही तोडू शकत नाही। त्या रात्री आमचं खरं लग्न सुरू झालं। दुसऱ्या दिवशी मी नेहाला म्हणाले, दुपारची 3ची ट्रेन आहे, तू तुझ्या सासरी परत जाणार। ती भडकली, पण मी स्पष्टपणे म्हणाले, या घराची सून आता या घराची मालकीणही आहे आणि तुझं नाटक आता संपलंय। नीलसुद्धा निर्धारपणे म्हणाला, आई, जर पुन्हा असा प्रकार झाला तर तुम्हाला इथं राहण्याची गरज नाही। मीनाक्षी आई आणि नेहा गडबडल्या। मीनाक्षी आई म्हणाली, माफ कर बाळा, मी लालचेपायी आंधळी झाली होती। आता मला माझी चूक समजली आहे। मी नीलकडे पाहिलं आणि म्हणाले, आपण नव्याने सुरुवात करू, पण कोणत्याही खोट्याला स्थान नाही। कावेरी आजी कोपऱ्यात बसून आम्हाला आशीर्वाद देत हसत होत्या। सत्य, विश्वास आणि प्रेम या तिन्ही गोष्टी असतील तर कोणतीही खोटी गोष्ट कितीही मोठी असली तरी लवकरच उघडी पडते। दुसऱ्या दिवशी घरात एक वेगळी शांतता होती। नेहा सकाळी 11:30ला तिच्या रूममधून निघाली। कपडे वगैरे भरलेले नव्हते, म्हणजेच सासरी परत जाण्याची तयारी अजून सुरूही झाली नव्हती। मी काही न बोलता तिच्यासमोर तिचं तिकीट आणि बॅग ठेवली। ती माझ्याकडे कटाक्षाने पाहत म्हणाली, तू खूप चालतेस या घरात, पण ही हवा फार काळ राहणार नाही। मी फक्त हसले आणि उत्तर दिलं, हवेत फुगलेलं काही एक दिवस फुटतंच। मी फक्त खरं बोलते आणि खरं जगते। त्याच दिवशी दुपारी नेहा तिच्या सासरी परत गेली। सायंकाळी नील घरी लवकर आला। त्याचा चेहरा हलकासा
उजळलेला होता, पण काहीशी काळजी अजून होती. श्रुती, खूप दिवसांनी वाटते की हे घर आपलंच आहे. मी त्याला हसून जवळ घेतलं. हे आपलं घर आहे नील. आपल्यात विश्वास आणि प्रेम आहे, म्हणजे आपल्याला कोणीही तोडू शकत नाही. त्याच रात्री आम्ही दोघं एकत्र छान जेवलो. सगळं सुरळीत चालू होतं, पण काही दिवसात पुन्हा एक विचित्र गोष्ट घडली. एका रात्री मी जेवण बनवत होते. मीनाक्षी आई किचनमध्ये आल्या. त्या खूप गोड गोड बोलू लागल्या. माझं कौतुक करत होत्या. मला थोडं विचित्र वाटलं, कारण मी त्यांच्या तोंडून असं पहिल्यांदाच ऐकत होते. तुला नीलच्या बिझनेसच्या कामात रस आहे का, त्यांनी विचारलं. मी म्हणाले, हो आई, मी जर त्यांना मदत करू शकले तर मला आनंदच होईल. काही क्षण थांबून त्या म्हणाल्या, खरं सांगू का, नीलला बिझनेसमध्ये गती नाही. खूप दिवस तो काही निर्णयच घेऊ शकलेला नाही. तू त्याची जबाबदारी घे, म्हणजे कंपनी चालेल आणि त्याला मानसिक आधारही मिळेल. माझ्या लक्षात आलं की त्या आता दुसरा खेळ खेळत होत्या. आधी मला दूर करायचा, आता मला वापरायचा. मी गोड हसून उत्तर दिलं, आई, मी नीलसोबत आहे, पण नीलला मागे ठेवून नाही. तो ठरवेल. मी त्याच्या पाठीशी असेन. मी त्याची सावली आहे, नेता नाही. त्या काहीच बोलल्या नाही, पण त्यांचा चेहरा नाराज दिसला. 2 महिने झाले नीलने मला बिझनेसच्या काही फाईल्स दाखवल्या. मी त्याला काही आर्थिक निर्णय घेण्यास मदत केली. त्याच्या कामात गती आली. कंपनीतील लोक मला मॅडम म्हणू लागले, पण मी त्यांना नेहमी म्हणायचे, नीलकडे जा, मी फक्त त्याची साथीदार आहे. मीनाक्षी आई आता पूर्णपणे शांत झाल्या होत्या. त्यांचा आत्मविश्वास हरवलेला होता. त्या माझ्याशी सौम्य वागू लागल्या, पण एक प्रकारचा पराभव त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. एक दिवस त्यांनी माझ्याकडे पाहून म्हणाल्या, माझी चूक झाली. मी संपत्तीचा मोह धरला आणि माझ्या स्वतःच्या पतीनेही मला सोडलं होतं. त्याचा राग मी नीलवर काढला. पण तू मला माफ करशील का? मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले, माफ करायला शिका तर जगायला शिकलं, पण विश्वास पुन्हा मिळवायला वेळ लागतो. 1 वर्षानंतर मी आणि नील एका मुलीचे पालक झालो. आम्ही तिचं नाव ठेवलं होतं स्वप्ना, कारण ती आमच्या आयुष्यात नवे सूर, नवे स्वप्न घेऊन आली होती. स्वप्ना आल्यावर मीनाक्षी आईमध्येही खूप बदल दिसू लागले. त्या आता स्वप्नाभोवती घुटमळत असायच्या. तिच्यासाठी लाडू करायच्या, झोपताना अंगाई गायच्या. नेहा देखील तिच्या संसारात स्थिर झाली होती. कधी कधी फोन करायची, पण आता तिने तिचं आयुष्य नव्याने घडवायला सुरुवात केली होती. एके दिवशी नीलने मला विचारलं, श्रुती, तुला कधी वाटलं होतं का की आपल्या पहिल्या रात्रीनंतर आपलं नातं एवढं गडद अंधाराकडून उजेडाकडे जाईल? मी त्याच्या हातात हात गुंफवून उत्तर दिलं, जे नातं खोट्याच्या सावलीत उभं राहतं त्याचा शेवट असतो, पण आपलं नातं सत्याच्या सावटातून बाहेर पडून विश्वासाच्या कायमचं उठलं. नीलने माझ्या कपाळावर एक गोंडस चुंबन घेतलं आणि म्हणाला, तू माझं नशीब नव्हती श्रुती, तू माझा पुनर्जन्म होतीस. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.